नमस्कार मंडळी. बऱ्याच लोकांना असं वाटतं की किडनी खराब होण्याचे मुख्य कारण फक्त मीठ किंवा मधुमेहासारखे आजार आहेत. पण सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे. आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात अशा काही गोष्टी असतात ज्या नकळत आपल्या किडनीवर हल्ला करत असतात. हे पदार्थ आतून आपल्या किडनीला सुजवतात, ब्लॉक करतात आणि रासायनिकरित्या जाळण्याचे काम करतात. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे यामुळे होणारे नुकसान खूप हळूहळू होतं. वेदना होत नाहीत आणि जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. नमस्कार मंडळी, आज आपण अशा 10 खाद्यपदार्थांबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या किडनीला उद्ध्वस्त करू शकतात. आपण याची सुरुवात उलट क्रमाने म्हणजेच 10व्या नंबरपासून करूया. नंबर 10, सोडियम फूड्स म्हणजेच जास्त मीठ असलेले पदार्थ. साधारणपणे यात पाकिटात मिळणारे प्रक्रिया केलेले अन्न येतात, जसे की पाकिटातले तयार सूप, फ्रोझन जेवण म्हणजेच गोठवलेले तयार अन्न आणि कोणत्याही प्रकारचं फास्ट फूड. पण आपण जे ऐकतो तितका हा विषय सरळ सोट नाहीये. बहुधा आपण ऐकतो की मीठ हे आरोग्यासाठी खलनायक आहे. पण खरं सांगायचं तर चूक फक्त मिठाची नाहीये. खरी अडचण ही आहे की या पदार्थांमधून तुम्हाला खूप जास्त मीठ मिळतं, पण त्या मिठाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असणारं पोटॅशियम मात्र मिळत नाही. जेव्हा तुम्हाला प्रक्रिया केलेल्या अन्नातून फक्त सोडियम मिळतं आणि पोटॅशियम मिळत नाही, तेव्हा हे सोडियम किडनीवर ओझं बनतं. यामुळे किडनीला जास्त काम करावं लागतं. किडनीवरचा ताण वाढतो. यामुळे शरीरात पाणी साठून राहतं, ज्याला आपण वॉटर रेझिस्टंट म्हणतो. परिणामी ब्लड प्रेशर वाढतं. वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे घर्षण होऊन किडनीच्या त्या बारीक नसांना आणि पेशींना इजा पोहोचते. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे मीठ वाईटच आहे या सरसकट वाक्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला मिठाला घाबरायची गरज नाही. तुम्ही जेवणात हवं तसं मीठ घेऊ शकता. उलट बऱ्याच लोकांना जास्त मिठाची गरज असते. फक्त अट ही आहे की त्यासोबत तुम्हाला पोटॅशियम सुद्धा मिळालं पाहिजे. तुम्ही नैसर्गिक अन्नावर मीठ वापरू शकता, जसे की पोटॅशियम भरपूर असलेल्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यावर तुम्ही मीठ घालून खाऊ शकता. नंबर 9, कॉफी क्रीम्स. जेव्हा आपण कॉफी क्रीमचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं की हे कॉफी आणि क्रीमचं मिश्रण आहे, ज्यामुळे कॉफीची चव थोडी सौम्य होते. पण दुर्दैवाने कॉफी क्रीम्समध्ये कोणतंच क्रीम नसतं. ते दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच नॉन डेअरी नसतातच. मग यात नक्की असतं तरी काय? तर यात खूप सारे केमिकल्स भरलेले असतात. हे पूर्णपणे कृत्रिम असतात. एखाद्या फ्लेवरचे सिरप सारखे यात टायटेनियम डायऑक्साईड आणि इमसल्फायर सारखे घटक असतात, जे पाणी आणि फॅटला एकत्र धरून ठेवतात. शिवाय यात कृत्रिम रंग आणि फ्लेवर्स असतात. संशोधनात असं आढळून आलं आहे की यामुळे किडनीच्या पडद्यांना हानी पोहोचते, म्हणजेच लिकी किडनी. किडनीच्या टिश्यूच्या रचनेवर याचा वाईट परिणाम होतो. आणि जर तुम्ही हे पदार्थ दीर्घकाळ वापरले तर लघवी वाटे प्रोटीन जाण्याची समस्या उद्भवू शकते. नंबर 8, अल्कोहोल म्हणजेच दारू. आपल्याला माहितीच आहे की जास्त प्रमाणात दारू पिणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही. पण अल्कोहोलमुळे डिहायड्रेशन होतं, म्हणजेच शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे किडनीवर फिल्टर करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी नसल्यामुळे अतिरिक्त ताण येतो. हे शरीरातील सर्व अवयवांसाठी एक प्रकारचं विष बनतं. पण याचा आणखीन एक परिणाम म्हणजे युरिक ऍसिड. हे काचेच्या तुकड्यांसारखे धारदार स्फटिक म्हणजेच क्रिस्टल्स असतात. हे खूप खरखरीत असतात आणि आपल्या शरीरात पेशींना इजा पोहोचवतात. हे युरिक ऍसिड फिल्टर करून बाहेर काढण्याचं काम किडनीलाच करावं लागतं. यामुळे किडनी स्टोनचा त्रासही सुरू होऊ शकतो. मी अल्कोहोलला 8व्या नंबरवर ठेवला आहे, याचा अर्थ यापेक्षा वाईट पदार्थ यादीत पुढे आहेत. पण हे तेव्हाच लागू होतं जेव्हा आपण फक्त शुद्ध अल्कोहोल बद्दल बोलतो, तेही प्रमाणात. पण लोक जेव्हा दारूमध्ये इतर गोष्टी मिक्स करतात तेव्हा हे अजूनच धोकादायक बनतं. जर तुम्ही मिक्स ड्रिंक घेत असाल तर त्यात साखरेचे प्रमाण म्हणजेच फ्रुक्टोज वाढतं आणि त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत, कारण ती खूप वाईट गोष्ट आहे. तसेच यात वापरले जाणारे आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजेच कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ परिस्थिती अजून बिघडवतात. नंबर 7, ग्रीन स्मूदीज. हा कदाचित तुमच्यासाठी मोठा धक्का असू शकतो, कारण ग्रीन स्मूदीजला आरोग्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. जेव्हा कोणी डाएटवर असतं किंवा आरोग्याची काळजी घ्यायचं ठरवतं तेव्हा अनेकदा ग्रीन स्मूदी प्यायला जातात. पण यात वापरले जाणारे पदार्थ जसे की पालक, बदाम आणि बीट, जे अनेक लोक आपल्या स्मूदीमध्ये टाकतात, यात ऑक्सिलेट्स म्हणजेच ऑक्सिलेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं.
जर तुम्ही अशा प्रकारे पालक आणि इतर गोष्टींनी भरलेली स्मूदी रोज प्यालात तर शरीरात ऑक्सिलेट्सचे प्रमाण प्रचंड वाढू शकते. हे ऑक्सिलेट्स एकत्र येऊन त्याचे खडे बनतात, ज्याला आपण किडनी स्टोन म्हणतो. पण मला माहिती आहे तुम्ही या काय विचार करत आहात, कारण अनेक लोक ग्रीन स्मूदीज पितात आणि त्यांना त्याचे चांगले परिणामही मिळतात. तर हे सगळं अवलंबून आहे की तुमचं शरीर ऑक्सिलेट्स कसं हाताळतं. यात अनेक घटक आहेत, कारण ऑक्सिलेट्स स्वतःहून वाईट नसतात, पण आजकाल याची चर्चा जास्त आहे कारण अनेक लोकांच्या शरीराला ते मानवत नाही. थोडक्यात सांगायचं तर जर तुमचं शरीर ऑक्सिलेट्स पचवू शकत नसेल तर ते एक समस्या बनतात. सर्वात आधी तुमचं शरीर ते तोडू शकतं का? आपल्या पोटात काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया असतात. जर तुमच्या पोटातील मायक्रोबॅक्टेरिया म्हणजेच बॅक्टेरियांचं संतुलन चांगलं आणि विविध प्रकारचं असेल तर तुमच्या पोटात ऑझलोबॅक्टर फार्माजिन्स नावाचे बॅक्टेरिया असतील, जे तुमच्यासाठी ऑक्सिलेट्स पचवण्याचं काम करतील. आणि जर ते पचले गेले तर शरीरात शोषले जात नाही आणि मग त्याचा त्रास होत नाही. जर हे ऑक्सिलेट्स पोटात पचले नाही तर ते रक्तात मिसळतात आणि तिथेच खरी समस्या सुरू होते. रक्तात गेल्यावर त्यांचे खडे किंवा क्रिस्टल्स तयार होतात आणि ते किडनीपर्यंत पोहोचतात. पण ऑक्सिलेट्स तोडण्याव्यतिरिक्त आपण त्यांना बांधून सुद्धा ठेवू शकतो. म्हणजे जर तुमच्या अन्नात ऑक्सिलेट्स असतील तर त्यासोबत तुमच्या आहारात भरपूर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असेल तर ही खनिजे पोटातच ऑक्सिलेट्सला स्वतःहून जोडून घेतात. एकदा का ते तोडले गेले की शरीर त्यांना शोषून घेत नाही आणि त्यामुळे काहीच त्रास होत नाही. यात अजून एक मदतनीस आहे, तो म्हणजे सायट्रेट. जर चुकून ऑक्सिलेट्स शोषले गेलेच तर सायट्रेट कामाला येते. सायट्रेट ऑक्सिलेट्सला कॅल्शियम सोबत जोडून देत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर जर ऑक्सिलेट्स आणि कॅल्शियमची मॅट्री पोटात झाली तर ते चांगलं आहे, कारण मग ते मला वाटे शरीराबाहेर फेकले जातात. पण जर ते रक्तात मिसळले आणि तिथे एकत्र आले तर त्यांचे खडे किंवा स्टोन तयार होतात, जे खूप वाईट आहे. अशा वेळी लिंबाच्या रसातील सायट्रिक ऍसिड एखाद्या डिकॉय सारखं काम करते आणि ऑक्सिलेट्सला कॅल्शियमला चिकटून देत नाही, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते. थोडक्यात यातून वाचण्याचे 3 मार्ग आहेत. एक तर त्यांना तोडून पोटातच खनिजासोबत बांधून शरीराबाहेर फेकणे किंवा किडनीद्वारे फिल्टर करणे. कारण एकदा का रक्तात गेले की ते बाहेर काढण्याची जबाबदारी बिचाऱ्या किडनीवर येते. आता ऑक्सिलेट्सचा त्रास तुम्हाला होणार की नाही हे ठरवणारे काही महत्त्वाचे घटक पाहूया. जर तुमच्या पोटातील ऍसिड म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड कमी असेल तर तुम्ही अन्नातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम व्यवस्थित शोषून घेऊ शकत नाही. आणि जर आहारात खनिजांची कमतरता असेल तर ते ऑक्सिलेट्सला बांधून ठेवू शकत नाही. दुसरं म्हणजे जर तुमचं पोट किंवा पचनशक्ती कमजोर असेल, पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची विविधता नसेल तर तुमच्याकडे ऑक्सिलेट्सला तोडणारे ऑक्झिलोबॅक्टर नसण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला लिकी गट म्हणजेच आतड्यांना सूज किंवा छिद्र असण्याची समस्या असेल तर ऑक्सिलेट्स रक्तात मिसळण्याचे प्रमाण वाढते. जरी त्यांनी खनिजांना बांधून ठेवलं असेल तरी लिकी गटमुळे ते रक्तात प्रवेश करू शकतात. जर तुम्ही पाणी कमी पित असाल म्हणजेच डिहायड्रेशन तर स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते, कारण पाणी कमी असल्याने ऑक्सिलेट्सचे क्रिस्टल्स लवकर तयार होतात आणि किडनीला ते फ्लश करून बाहेर काढणं कठीण जातं. आणि जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर अन्न पोटात जास्त काळ पडून राहतं, ज्यामुळे शरीर जास्त प्रमाणात ऑक्सिलेट्स शोषून घेतं. त्यामुळे फक्त पालकांमध्ये ऑक्सिलेट्स आहेत म्हणून घाबरू नका, तर तुमचं शरीर ते कसं हाताळतं हे जास्त महत्त्वाचं आहे. नंबर 6, आर्टिफिशियल स्वीटनस म्हणजेच कृत्रिम साखर किंवा गोडवा आणणारे पदार्थ, जे तुमच्या किडनीसाठी अत्यंत वाईट आहेत. यात प्रामुख्याने 3 नावं येतात: अस्पार्टेम, सुक्रोलोज आणि असफिल्म पोटॅशियम. हे पदार्थ हजारो वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये वापरले जातात. यातला अस्पार्टेम शरीरात गेल्यावर त्याचे तुकडे होऊन त्याचं मेथेनॉल किंवा वूड अल्कोहोलमध्ये रूपांतर होतं. हे तेच रसायन आहे ज्यामुळे माणूस आंधळा होऊ शकतो. पुढे याचे रूपांतर फॉर्माल्डिहाइड मध्ये होतं, जे रसायन लॅबमध्ये मृत जीव किंवा नमुने टिकवण्यासाठी वापरतात. आणि शेवटी त्याचं फॉर्मिक ऍसिड बनतं. दुसरं आहे सुक्रोलोज, जे किडनीच्या फिल्टर करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतं. त्यामुळे किडनीचं गाळण्याचं आणि पुन्हा शोषून घेण्याचं काम बिघडतं. किडनी तिचं काम नीट करू शकत नाही
आणि तिसरा आहे अस्फाल्मेम पोटॅशियम, जे किडनीच्या टिश्यूजमध्ये साठून राहतं आणि तिथल्या पेशींना डॅमेज करतं. हे तिन्ही पदार्थ किडनीसाठी थेट विषारी आहेत. नंबर 5, प्रोसेस मीट किंवा प्रक्रिया केलेले मांस. आपण अनेकदा ऐकतो की प्रोटीन किडनीसाठी वाईट आहे, पण हे अर्धसत्य आहे. प्रोटीन स्वतःहून वाईट नाही. प्रोटीन हे फॅट किंवा कार्बोहायड्रेट पेक्षा वेगळं असतं, कारण यात नायट्रोजन असतो. जेव्हा शरीर प्रोटीन वापरतं तेव्हा नायट्रोजनचा कचरा तयार होतो, जो किडनीला बाहेर काढावा लागतो. पण जेव्हा आपण नैसर्गिक मांस जसे की घरगुती मटण, चिकन किंवा मासे खातो, तेव्हा काहीच अडचण येत नाही. समस्या तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुम्ही रॅबिट स्टार्वेशन सारखं काहीतरी करत असाल, म्हणजे दुसरं काहीच न खाता फक्त आणि फक्त खूप जास्त प्रमाणात बारीक म्हणजेच लीन मांस खात असाल. अशा वेळी शरीरात नायट्रोजनचा कचरा खूप वाढतो आणि तो कमी करण्यासाठी दुसरं काहीच नसल्याने किडनीवर ताण येतो. पण हे खूप दुर्मिळ उदाहरण आहे. सामान्यतः जोपर्यंत तुम्हाला आधीच किडनीचा आजार नाही किंवा तुम्ही पाणी खूप कमी पित नाही किंवा तुम्हाला चयापचयाचे म्हणजेच मेटाबॉलिक आजार नाहीत, तोपर्यंत नैसर्गिक प्रोटीनने किडनीवर डॅमेज होत नाही. उलट किडनीच्या दुरुस्तीसाठी प्रोटीनची गरज असते. पण जेव्हा आपण प्रोसेस मीट म्हणजेच सॉसेज, सलामी किंवा डब्यातले मांस याबद्दल बोलतो, तेव्हा त्यात असे काही घटक टाकलेले असतात जे किडनीसाठी खूप त्रासदायक असतात. या प्रक्रिया केलेल्या मांसात फॉस्फेट, प्रिझर्वेटिव्ह नायट्रेट्स आणि नायट्राइट असतात. तसेच यात डवान्सन ग्लायकेशन ऍड प्रोडक्ट नावाचे घटक तयार होतात, जे शरीरातील पेशींना खूप इजा पोहोचवतात. थोडक्यात सांगायचं तर हे प्रक्रिया केलेले मांस, त्यातील केमिकल्स आणि कृत्रिम गोष्टी शरीरातील ऍसिडचा भार वाढवतात. त्यामुळे किडनीमध्ये कॅल्शियम साठून राहण्याचं आणि किडनीवर चट्टे येण्याचं प्रमाण वाढतं. नंबर 4, फॉस्फेटने भरलेले पदार्थ. फॉस्फेट हा काही वाईट घटक नाही, पण जेव्हा तो प्रोसेस्ड फूडमधून येतो तेव्हा तो धोकादायक ठरतो. विशेषतः प्रोसेस चीज, जसे की बर्गरमध्ये वापरले जाणारे चीज स्लाइस, कोल्ड ड्रिंक्स, सोडा, गोठवलेले जेवण, फ्रोझन मील, फास्ट फूडमध्ये फॉस्फेटचा वापर अन्न टिकवण्यासाठी म्हणजेच प्रिझर्वेटिव्ह म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. तसं पाहिलं तर फॉस्फेट वाईट नाही. आपली हाडं कॅल्शियम आणि फॉस्फेटनेच बनलेली असतात. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आणि असमतोल हा वाईटच असतो. आपण इथे ज्या इनऑर्गॅनिक म्हणजेच कृत्रिम फॉस्फेट बद्दल बोलतोय, जे अन्नात वरून मिसळले जातात, ते निसर्गाला धरून नाही. असं आहे की नैसर्गिक अन्नातून मिळणारे फॉस्फेट आपले शरीर फक्त 30 ते 40% शोषून घेते, पण हे कृत्रिमरित्या घातलेले फॉस्फेट शरीर तब्बल 90% शोषून घेते. माणूस आणि प्राणी निसर्गाशी जुळवून घेत उत्क्रांत झाले आहेत. आपण किती फॉस्फेट पचवायचे याचा एक नैसर्गिक समतोल आपल्या शरीराने तयार केला आहे. म्हणूनच नैसर्गिक अन्नातील फॉस्फेट कमी शोषले जाते. पण जेव्हा आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन अन्न कृत्रिमरित्या रसायने मिसळतो अन्नात, तेव्हा शरीर गोंधळते आणि प्रमाणापेक्षा जास्त फॉस्फेट शोषून घेते, जे किडनीवर ओझं बनतं. हे अतिरिक्त फॉस्फेट किडनी, रक्तवाहिन्या आणि हाडांमध्ये साठून राहतं. हाडांमध्ये ते एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण किडनी आणि रक्तवाहिन्या यासारख्या नाजूक अवयवांमध्ये ते साठणे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे रिनल ॲस्टिओडिस्ट्रॉफी नावाची स्थिती निर्माण होते. सोप्या भाषेत सांगायचं तर रिनल म्हणजे किडनी आणि ॲस्टिओ म्हणजे हाडं. यात किडनी आतून चक्क हाडासारखी होऊ लागते. नंबर 3, NSA, IDS म्हणजेच वेदनाशामक गोळ्या. मला माहिती आहे हे काही अन्न नाही, पण या यादीत याचा समावेश करणं गरजेचं होतं, कारण अनेक लोक याचा सर्रास वापर करतात. NSAIDs म्हणजेच नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स. सोप्या भाषेत सांगायचं तर मेडिकलमध्ये मिळणाऱ्या पेन किलर्स, जसे की आयब्रुफेन, नेप्रॉक्सिन आणि अशा अनेक गोळ्या. या गोळ्या नक्की काय करतात हे समजून घेणे गरजेचे आहे. या गोळ्या शरीरातील प्रोस्टॅग्लॅंडिन नावाच्या केमिकलला रोखतात, ज्यामुळे वेदना कमी होतात. पण हे करत असताना त्या किडनीकडे जाणारा रक्तपुरवठा सुद्धा कमी करतात आणि किंवा चक्क थांबवतात. किडनीबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी किडनीचा आकार आणि वजन शरीराचा फक्त 1% असलं तरी हृदयाकडून पंप होणाऱ्या एकूण रक्तांपैकी 20% रक्त एकट्या किडनीला लागतं, कारण किडनीला तिचे काम करण्यासाठी त्या रक्ताची आणि ऑक्सिजनची अत्यंत गरज असते. किडनी खूप मेहनती अवयव आहे, पण जेव्हा आपण या गोळ्या घेतो आणि रक्तपुरवठा कमी करतो, तेव्हा किडनीला कमी ऑक्सिजनमध्ये तेवढंच काम करावं लागतं. कचरा किंवा टॉक्झिन्स काही कमी होत नाही, पण ते साफ करण्यासाठी रक्त मात्र कमी मिळतं. त्यामुळे किडनीवर प्रचंड ताण येतो. किडनीच्या पेशी गुदमरतात आणि मरतात.
जर तुम्ही अधूनमधून कधीतरी गोळी घेतली तर ठीक आहे, पण जर तुम्ही वारंवार या गोळ्या घेत असाल तर किडनीच्या गाळण्या कायमच्या निकाम्या होऊ शकतात. नंबर 2, सीड ऑइल्स, बियाचे रिफाइंड तेल. हे टेस्ट तेलच असते, जसे आपल्याला किराणा दुकानात सर्रास मिळते. व्हेजिटेबल ऑइल किंवा रिफाइंड तेल म्हणून विकले जाणारे सोयाबीन तेल, मक्याचे तेल, कॅनोला ऑइल, आता हे आरोग्यासाठी वाईट का आहेत? ज्या बियांपासून हे तेल बनतं त्या बिया वाईट नसतात, पण ते तेल काढण्याची जी प्रक्रिया म्हणजेच प्रोसेसिंग आहे ती खूप भयानक आहे. हे एक इंडस्ट्रियल उत्पादन आहे. हे तेल काढण्यासाठी प्रचंड उष्णता, खूप जास्त दाब आणि हेन किंवा ॲसिटोन सारखे सॉल्व्हेट म्हणजेच रसायन वापरले जातात, जेणेकरून त्या बियांमधून तेलाचा शेवटचा थेंबही काढता येईल. याचा परिणाम असा होतो की हे तेल ऑक्सिडाइज होते आणि त्यांच्यात अल्डिहाइड नावाचे घटक तयार होतात. हे अल्डिहाइड अन्नात असायलाच नकोत. हे किडनीच्या पेशींसाठी थेट विषारी असतात. किडनीचे जे सर्वात बारीक गाळणे असते त्याला ग्लुमेरुल म्हणतात. त्यांना हे घटक डॅमेज करतात. तसेच किडनीच्या नळ्यांवर चट्टे आणतात. जसे आपण हे तेल जास्त खात राहू तसे किडनीचे फिल्टर खराब होत जातात. त्यामुळे एकंदरीत हे तेल किडनीचं मोठं नुकसान करतं. नंबर 1, किडनीसाठी सर्वात वाईट अन्न आहे साखर. साखर तिचे कोणतेही प्रकार किंवा ज्या ज्या पदार्थात ती असते ते सर्व यात गोड पेय, कोल्ड्रिंक, ज्यूस, चॉकलेट्स, गोळ्या, गोड कॉफी, बिस्किटे, केक आणि इतर मिठाई. आणि हे फक्त त्या पांढऱ्या साखरेपुरतं मर्यादित नाहीये, जिला आपण सुक्रोज म्हणतो. यात हाय फ्रुक्टोज, कॉर्न सिरप आणि अगदी वेगवेगळ्या सिरपचाही समावेश असतो. अनेकदा अगवेला आरोग्यदायी मानलं जातं, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. पण साखरेमधला सर्वात धोकादायक भाग म्हणजे फ्रुक्टोज आणि दुर्दैवानं अगेवमध्ये कधी कधी 80% फ्रुक्टोज असतं. म्हणजे हे मक्याच्या सिरप सारखंच अतिशय जास्त फ्रुक्टोज असलेलं सिरप आहे. अगदी मधाचं उदाहरण घ्या, मधामध्ये सुद्धा फ्रुक्टोजचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे प्रश्न हा आहे की तुम्ही ते किती प्रमाणात खाता. जर तुमची चयापचय क्रिया चांगली असेल, तुम्ही तंदुरुस्त असाल आणि तुम्ही फक्त एखादा चमचाभर मध खात असाल तर त्याने तुमच्या किडनीला काहीही होणार नाही. पण जर तुम्ही या गोष्टीचं अतिसेवन करत असाल आणि त्यामुळे तुमचं मेटाबॉलिक आरोग्य बिघडत असेल तर मात्र हे पदार्थ मोठी समस्या निर्माण करू शकतात. अनेक लोकांना वाटतं की साखर फक्त यासाठी वाईट आहे की रक्तातील साखर वाढवते किंवा इन्सुलिनचा त्रास देते. पण साखरेचा सर्वात वाईट भाग म्हणजे फ्रुक्टोज. जी आपली साधी साखर असते त्यात 50% ग्लुकोज आणि 50% फ्रुक्टोज असते. पण मगाशी सांगितलेल्या इतर सिरपमध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण यापेक्षाही जास्त असू शकते. आता गंमत बघा, फ्रुक्टोज थेट तुमच्या लिव्हरवर, यकृतावर हल्ला करतो. ग्लुकोज आणि इतर ऊर्जा आपल्या शरीरातील जवळपास प्रत्येक पेशी वापरू शकते. पण फ्रुक्टोजला पचवण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त लिव्हरची असते. आणि जेव्हा लिव्हर हे काम करतं तेव्हा ते खूप मोठ्या प्रमाणात एटीपी म्हणजेच आपल्या शरीराची ऊर्जेची करन्सी वापरतं. फ्रुक्टोजमुळे या एटीपीचं विघटन होतं. या एटीपीच्या रचनेत नायट्रोजन असतो. जेव्हा ही ऊर्जा तुटते तेव्हा त्यातील नायट्रोजनचे रूपांतर युरिक ऍसिडमध्ये होतं. आता तुम्हाला लिंक लागली असेल, किडनीच्या अनेक समस्या या युरिक ऍसिडमुळे होतात. कारण ते काचेसारखे तीक्ष्ण असतात, ते खूप खरखरीत असते. बहुतेक लोकांना ते माहीतच नसतं, कारण ते युरिक ऍसिडचा संबंध फक्त प्रोटीन आणि मांसाहाराशी लावतात. आणि साखरेमध्ये तर प्रोटीन नसतं, पण साखर आणि विशेषतः फ्रुक्टोज एटीपीला तोडून नायट्रोजन मोकळं करतं. त्यामुळे शरीरात युरिक ऍसिड वाढवण्याचा हा सर्वात जलद आणि मोठा मार्ग आहे. हे वाढलेले युरिक ऍसिड किडनीपर्यंत पोहोचतं आणि किडनीला ते साफ करावं लागतं. आणि जसं मी आधी सांगितलं, हे ऍसिड खूप तीक्ष्ण असतं. त्यामुळे किडनी स्टोन्स होतात, सांध्यांमध्ये त्रास होतो म्हणजेच गाऊट आणि यामुळेच किडनीवर चट्टे येऊन ती कायमची खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्हाला तुमचं शरीर नक्की कसं काम करतं हे समजून घेऊन उत्तम आरोग्य मिळवायचं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून तुमचा एकही जीव वाचवणारा व्हिडिओ मिस होणार नाही. धन्यवाद.